लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. घरकुल पूर्णत्वाचा दाखला मिळूनही नोंद नाकारली. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हुकुमशाही कारभारावर मुक्ताराम बागुल यांचा आरोप. बातमी नांदगाव येथून. नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थी व माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागुल यांच्या घरकुलाच्या नोंदीवरून ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्यात सुरू असलेल्या विसंगतीमुळे गंभीर वाद निर्माण झाला आहे. घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पंचायत समितीने दिलेला पूर्णत्वाचा अधिकृत दाखला असताना ग्रामपंचायतीच्या नमुना क्रमांक 8च्या रजिस्टरमध्ये घरकुलाची योग्य क्षेत्रफळासह नोंद करण्यास ग्रामपंचायतीचा विरोध कायम आहे. या कारभाराला बागुल यांनी लोकशाहीतील सरळ हुकुमशाही असे म्हटले आहे. मुक्ताराम बागुल यांना सन 2016-2017 मध्ये रमाई आवास घरकुल मंजूर झाले होते. ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूखंड क्रमांक 1 वर शासनाचा निधी आणि स्वतःचा खर्च करून त्यांनी 2018 मध्ये घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. नांदगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घरकुल पूर्णत्वाचा दाखला दिला. मात्र या दाखल्याच्या आधारे नोंद करण्याऐवजी ग्रामपंचायतीने कमी क्षेत्रफळ दर्शवून चुकीची नोंद केली. एवढेच नव्हे, कोणतीही नोटीस न देता काही बांधकामास अतिक्रमण दाखवण्यात आले. 19 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच ठकुबाई पवार आणि उपसरपंच सुनंदा बागुल यांनी पूर्णत्वाच्या दाखल्याच्या आधारे योग्य नोंद करण्यात यावी असा ठराव मांडला. परंतु ग्रामपंचायत अधिकारी RM मगर यांनी हा ठराव सभेत नोंदवला नाही, तर मागील कार्यकारिणीने नोंद केली नाही, त्यामुळे आता नोंद करता येत नाही असे बेकायदेशीर उत्तर देत निर्णय दडपल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या खात्याला होल्ड करण्यासाठी पंचायत समितीने पूर्वी आदेश दिले होते. नंतर आंदोलनानंतर प्रत्यक्ष पाहणीसाठी समिती नेमून निर्णय बदलला. मग माझ्या घरकुलासाठीच प्रत्यक्ष पाहणी किंवा नोंद दुरुस्तीची प्रक्रिया का होत नाही असा सवाल मुक्ताराम बागुल यांनी उपस्थित केला आहे. जर पूर्णत्वाचा दाखला असताना नोंद करता येत नसेल तर मला घरकुलावर झालेला संपूर्ण खर्च परत द्यावा, अन्यथा मी आमरण उपोषणास बसणार असून परिस्थिती बिकट झाल्यास कुटुंबासहित आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीत या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांच्या बॉडीने ते लावलं नाही आणि आता मी तुमच्याकडे तो अर्ज आलेला आहे, तर तुमच्या पंचायतने निर्णय काय घेतला? तुमचं मत काय? पंचायत विषयी पण तुमचं वैयक्तिक मत काय? त्यावेळेच्या बॉडीनं का लावलं नाही? आता त्यावेळेच्या बॉडीनं ते विषयच घातला नाही, त्यांनी काही उत्तर दिलं नाही का लावलं नाही म्हणून. बरं, तुमचं घरकुल 2017-18ला झालेलं आहे. हो. 17-18ला रमाई आवास योजनेचं घरकुल मिळालेलं आहे. हो. 17-18 पासून 2025-26 पर्यंत का लावलं नाही हा पहिला मुद्दा माझा तुम्हालाच राहील. हो. तुम्ही 2017-18 पासून 25-26 पर्यंत तुम्ही का थांबले? एक. त्यानंतर 2017-18ला तुमच्या हातात पूर्णत्वाच्या दाखल्यानुसार किंवा तुम्हाला 8 नंबरचा उतारा मिळाला आणि त्यावेळेसच अतिक्रमणची नोंद सुद्धा रजिस्टरला झालेली आहे. त्यामुळे मला आज रोजी तुमच्या पूर्णत्वाच्या तुम्ही आणलेल्या आज रोजी सादर केलेल्या पूर्णत्वाच्या दाखल्याच्या आधारे मला नोंद करता येणार नाही. आणि तसाच ऐकून घ्या, आणि तसंच सन्माननीय सरपंच उपसरपंचांनी त्यांचा नकार आहे, त्यांचं म्हणणं लावावं, परंतु माननीय बाकीचे सर्व सदस्य आणि सरपंच यांच्यासमोर मासिक मीटिंगमध्ये विषय घेतला. त्यांनी सांगितलं की हे करता येत नाही, त्याच्यामुळं मी ते करणार नाही. बरं सर, मुंबई ग्रामपंचायत माझा नियम आहे का त्याच्यामध्ये लावता येत नाही म्हणून? अधिनियमाचा विषय नाही, परंतु जर एखादी गोष्ट अतिक्रमण त्यावेळेसच नोंद केलेली असेल तर ती अतिक्रमण नोंद कमी करून ती पूर्ण आहे असं दाखवता येत नाही. रिपब्लिकन वार्ता, वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.